मित्रांनो, तुम्हाला जो व्हिडिओ आता दाखवणार आहे त्यामधून राजकारणातील महिलांना नेत्यांच्या गलिच्छ वर्तनाचा सामना कसा करावा लागतो हे उघड्या डोळ्यानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सामान्य महिलांना सगळीकडे वावरताना कमी अधिक प्रमाणामध्ये वाईट अनुभव हमखास येत असतो. वाईट नजरा आणि अत्याचाराचाही सामना त्यांना करावा लागतो. राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलांनाही अनेकदा असाच अनुभव घ्यावा लागतो. कदाचित राजकारणातील महिलांना समाजातील अन्य क्षेत्रापेक्षा अधिकचा अनुभव मिळत असावा. राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या महिलांबाबत काही राजकीय नेते अत्यंत गलिच्छ विधानं करीत असतात. या महिलांवर आरोप सुद्धा करीत असतात. पण असे नेतेच किती नालायकपणा करतात, राजकारणातील महिलांच्या बाबत यांच्या कल्पना किती घाणेरड्या असतात, याचंच एक ज्वलंत उदाहरण आता समोर आलेलं आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आजूबाजूला लोकांची गर्दी असताना सुद्धा एक नेता महिला आमदारांना मिठीत घ्यायचा प्रयत्न करतो. आमदार महिला विरोध करते तरी सुद्धा हा नेता त्यांना बिलगण्याचा प्रयत्न करतो, धडपड करतो. हे बघून अनेकांच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली आहे. मित्रांनो, केरळमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमातला हा प्रसंग. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी आपल्याच पक्षाच्या महिला आमदार बिंदू कृष्णा यांच्याशी केलेल्या या गैरवर्तणुकीमुळं सगळीकडे प्रचंड संताप व्यक्त होतोय. या फिलिप यांनी आमदार असलेल्या बिंदू कृष्णा यांना सार्वजनिकरित्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, ज्याला आमदारांनी अत्यंत कडक शब्दामध्ये कृतीनं विरोध दर्शवला. त्यामुळं लोक या नेत्याची खरडपट्टी करू लागलेले आहेत. तर इकडं या महिला आमदार बिंदू कृष्ण यांच्या कृतीचं मात्र कौतुक केलं जात आहे. ज्येष्ठ नेत्यानं नालायकपणा करावा तरी किती बघा. हा व्हिडिओ बघा मित्रांनो. आपल्याच पक्षाच्या महिला आमदाराशी हा नेता कसं गैरवर्तन करतोय बघा. आप क्या लगाना आप क्या लगाना किती किती हा नीचपणा. याला नीचपणा नाही तर आणखी दुसरं काय म्हणायचं. आजूबाजूला लोकांची गर्दी आहे, पत्रकार उभे आहेत आणि हा चेरियन फिलिप अचानकपणे तिथं समोर येतो आणि आपल्याच महिला आमदाराला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो, अगदी बळजबरीनं. आणि हे सगळं एवढ्या अनपेक्षित होतं की नक्की काय घडतंय हे कळायच्या आधी सगळं काही घडूनही गेलेलं होतं. आजूबाजूचे लोक सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. महिला आमदारांनी मात्र स्वतःला सावरत आपल्यापासून त्याला दूर ढकललं. त्या अस्वस्थ झालेल्या सुद्धा व्हिडिओ दिसत आहेत आणि त्यांनी आपल्या देहबोलीतून त्या नेत्याला विरोधही दर्शवलेला आहे. चेरियन फिलिप हे केरळच्या राजकारणातील एक अनुभवी चेहरा आहे. मात्र त्यांच्या या कृतीनं त्यांच्या अनुभवावरच आता प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आहे. प्रदीर्घ काळ डाव्या आघाडीत राहिल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले होते. एका जबाबदार नेत्याकडून सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या बालिश किंवा मग अमर्याद वागणुकीची अपेक्षा कोणालाही नव्हती. त्यामुळं सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. आमदार असलेल्या महिलेसोबत जर हे असं घडत असेल तर सामान्य कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलांना राजकारणामध्ये कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल. महिलांनी राजकारणात यायला हवं असं म्हणायचं. कशासाठी यायला हवं? नेत्यांना हे धंदे करण्यासाठी. एकीकडे म्हणायचं महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे आणि दुसरीकडे मात्र ही हरामखोरी
तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? हा सगळा नालायकपणाचा कडेलोट बघून तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा, आवर्जून सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं, एवढी एका माफक अपेक्षा तर आहे. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.